घोटाचे एसटी स्टँड होणार राहिलाय गो घोटचा. नवीन नवरी पण गेलेला आहे शिमगा केलून घ्या. फुल गर्दी पूर्ण गाव भरलाय काचाकच. आमचीच गली असेल रात्री नियोजन करतात दुसऱ्या दिवशी नियोजन बदलतात डायरेक्ट. हे बघ असली नागेश्वर गलीच्या होमाजवळ आलेलो होतो आणि त्या गुलाबजामुन घेतलं मनवाला. या सगळे तर करायला बसले बाकीचे म्हणते सगळे एकदम बाहेर. सासरवाडीच्या होमाजवळ आलोय आणि इथं पण घेतलं गुलाबजामुन मनवाला. आपली यंदा पालखी आपली जोरात आहे. यंदा पालखीचा कार्यक्रम चालू आहे. कारल्याची पालखी आल्या बँड वरने येईल खाली नंतर बँड चालू करायचा नो टाइम. हा नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो गेले 3-4 दिवस ब्लॉग शूट नाही केला कारण की मोबाईलची मेमरी फुल झालेली आहे. आता पण फुल आहे पण आज ब्लॉग शूट करतो आहे. आता कॉल आहे गोडगाव भोईरवाडा ते जायचं आपलं दुंदरा साखरपुडा आहे. आता सकाळीचे वाजले 10:30 आणि धर्मकाका आलेत वाजवायला आपल्यात. का धर्मकाका काय बोलतो सीझन कशी चालली? व्यवस्थित आहे. आणि आपली यंदा पालखी आपली जोरात आहे. यंदा पालखीचा कार्यक्रम चालू आहे. इथे सर्व कार्यक्रम चालू आहे आपला आणि आता लोकेशनला पोहोचलेलो आहे. पण बघतो समोर गाव भोईरवाडा डायरेक्ट जातो. टेम्पो पण आपला आलेला आहे. सगळं सामान घेऊन डायरेक्ट मांडवात जाऊ. हे जसं आणलाय ना हे तसं कुठल्याच प्रकारे जमलाय ना सामान. हे कलर बघा ना. माझी जबाबदारी स्वतःची जबाबदारी. काय 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 मग काय बेस कोण बघेल मी बेस वाजतो आहे ना. मग तुझी जोडी कुठे आहे? आता बैठकीला बेस लावतो जोडी कुठे आहे? जोडी गेली काहीतरी पळाली. चार गाणे मधून झालेले आहेत आणि काढलेलं आहे सामान. आता निघाले साखरपुड्यामध्ये तयारी चालू आहे. कुठे जातं तिथे दुंदराला ना? पाहिजे मस्ताकडून काहीतरी अपेक्षा आहे आम्हाला धुलीवंदनसाठी. काय देणार पाहिजे मग? मीठ ना पाणी सगळं भेटलं काही होणार ना जेवण तुमचा. मीठ आणि पाणी काय भेटणार नाही. दुसरा काय? एक कोसा मिठाचा आणि एक हांडाभर पाणी बस. कुशन याला बोललो तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे बोललो आम्हाला धुलीवंदनसाठी. तो बोलते मीठ देते बोलते पोतावर आणि पाण्याचा हांडा देते बोलते. लक्ष्मीची बुद्धी असते वाटते. लक्ष्मीची बुद्धी असते वाटते. बेचव आणणार चव आली माहितीये काय? शिक चेल्याकडून काहीतरी शिक.
वादून झालेलं आता चाललोय दुसऱ्या गावात चालू दुसऱ्या गावात बसलेल्यांची गँग चाललेलं आहे. झालं मेलं चालतात ढस लागली गोल्फाची ढस लागली. सांगतो काय पोचले दुसऱ्या गावात. आता वाजलाय 1:30. टायमिंग होतं साखरपुड्याचं 12. आता चालू करू वाजायला.
तर बसलो होतं बैठक वाजवायला, सगळेजण बसलेले आहेत आपली मंडळी. बैठक होऊन झालेली आहे आणि आमचा विषय चाललाय पालखीचा. धर्माकाकाला नाचूच आहे पालखीला, बँजू लावायचं लावायचं आहे. रात्री पालखी कारल्याची पालखी आल्या बँड वरणे येईल खाली, नंतर बँड चालू करायचा. नो टाइम. हा मग नो टायमिंग. किती गाणं वाजत सकाळी? मग सकाळी 6 गाणं वाजत. हा बरोबर आहे. म्हणजे आपली पालखी मान नाही. मांडवाची पालखी पालखी 5 वाजता 4:30 2-3 वाजता आपली पालखी निघते, वरती जाते, म्हणजे 7 वाजता पालखी फिरते, त्यांची खाली येते तर 10 वाजता. मग 10:30-11 वाजता बँजू चालू झाला, पुढे डायरेक्ट दुसरीची सकाळी 6ला बँजू पण होते. बरोबर आपली बडाबडी कोण ना करून आमचा नाद करू नका.
मित्रांनो वाजून घरी आपण संध्याकाळी झालो आहे आणि आता वाजलेले रात्रीचे 11:30 आणि जेवून खाऊन चाललेलं होतं गावामध्ये शिमगा खेळायला. आपल्या गावामध्ये शिमगा चालू आहे, म्हणजे महाशिवरात्री संपल्यानंतर 1 ते 2 दिवस शिमगा चालू होतो. आणि होलीला आता दिवस आहेत 4 ते 5 दिवस उरलेले आहेत होलीला. बाय बाय कर. चलो चलो. गावामध्ये आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो. तो होम पेटला आपल्या समोर. आपल्या होमाजवळ आलेलो आहे आणि आपला मानाचा होम जो तुम्ही बघताय तुम्ही हा लाकूड, जी आपली गावकी जी मोठी येवली असते तर त्याचाच हा लाकूड आहे. आता हा लाकूड पूर्ण शिमगा होतपर्यंत पूर्ण जालायचं आपल्याला इथं आणि पूर्ण गाव जागा थोडे. मग आता 11:30 वाजलेले आहेत आणि थोड्या टायमातच पब्लिक भरपूर तुम्हाला दाखवतोच. होम पेटवला पण मस्तपैकी. आणि समोर बघता तुम्ही आमच्या गावाचे रोहित शर्मा म्हणजे आमच्या बँडचे मास्तर 1957चे मास्तर इथं खेळताय. तुम्ही बघताय बाप और बेटा इथं चाललंय. तर शिमगा चषक हे बघा दोघं जण घेतलं तिथं. जाऊ दे गाडी. आलो ले लो आलो आलो आणलं वहिनी आलो आणलं घर बुट्टीन नाही. आमचीच गली असेल. रात्री नियोजन करतात, दुसऱ्या दिवशी नियोजन बदलतात डायरेक्ट. हे बघ असली काल का बोललेला चिकन करू चिकन अनसक्सेसफुल. हे बघ वहिनी बोललेली चिकन करू दे. हे बघ आज गेली बटाटी. हे बघा बटाटी गेली. हे बघा ही बटाटी गेली वहिनी. आणि यांचं गावाच्या सैदापुरी खेळताना ते शिमगा. हे बघा आणखी बा आलेले इथं अख्खा गाव भर जाते खेळते. हे बघा आमच्या गावातले पटेल जमले ट्रेन बघायला. ट्रेन आली इथे समोर. बघा नवीन नवरी पण गेलेला शिमगा. खेळून घ्या नंतर मसाला नागेश्वर होमाजवळ आलेलो होतं आणि त्या गुलाबजामुन घेतलं बनवायला. हे बघा डायरेक्ट होमाच्या ह्याच्यान आणि बसलं बनवायला सांगितलं गुलाबजामुन. हे बघा सगळ्यांची वाटे घालतात. वाटे प्रत्येकाचा वाटा आहे. आणि या साईडला पुरा घेतात सगळी आपली गावांची. गोट्या घेतली ते डबा असते कोण भेटत नाही डबा त्याला. गोट्या कितीचा त्याला दमलंच लवकर. कोणत्या तरी दे लवकर दे. हे बघा गर्दी बघा गर्दी ते समोर फुल गर्दी आहे. पूर्ण गाव भरलाय काचागत. सासरवाडीच्या होमाजवळ आलोय आणि इथं पण घेतलं गुलाबजामुन बनवला. हे बघा गुलाबजामुन घेतलं. जमा व्हाय बसलेले इथं. यो मानाचा होम आहे ना. पाटलांचा होम आहे मानाचा. बरोबर. आता चाललं पण मधली गलीमध्ये आणि मधली गलीमध्ये गेलं गावलं गावाला. हे बघा सगळेजण बसले नाही ते करायला. या सगळे ते करायला बसले. बाकी म्हणजे एकदम बाहेर गवले गेलेले आहेत. हे मावा बघा सगळ्यांची तर काही नाही काय बनवतात. आणि आमची ओली आलशी 1 नंबरची. रात्री नाही म्हणजे आज रात्री नियोजन गेलं, दुसरी दिवशी काहीच नाही. कावलली बटाटी. हे बघा सगळी बसलेली तशीच. बाकी सगळ्या गेल्या खेळतात. या अशाच जापत बसले कशी. लंगडी चाली लंगडी. तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि शिमगा अजूनही आपल्या गावात खेळतात. तर आपण आलोय घरी आणि उद्या कॉल आहे आपल्याला
जो पण त्या दिवशी परवा दिवशी साखरपुडा होता पळसपावरून जांबुशी गाव. तर ती उद्याचं लग्नवरच आहे आणि उद्याचा कॉल असणार आहे स्पेशल आपल्या पालखीसाठी. तर जेवढी पण रक्कम आहे कॉलची द्या ती सर्व रक्कम पालखीसाठी दान करण्यात येणार आहे उद्या आपल्या बँडकडून. तर डायरेक्ट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.